खरंच त्या व्यक्तीचे खूप खूप थँक्यू. मी आयुष्यभर त्याची ऋणी आहे. त्याच्यामुळं मला इतके सुंदर प्रेमळ नाती मिळाली. तो तर नाही माझ्या आयुष्यात, पण नाती आहेत. काही नाती रक्ताच्या पलीकडली असतात. हाय गाईज, गुड मॉर्निंग. कशा आहात सर्व? आय होप सर्व मस्त आणि मजेत असतील. आज ना मी तुम्हाला माझ्या आयुष्यातली एक स्टोरी सांगणार. स्टोरी म्हणजे किती मी अनुभवली आहे आणि माझ्यासोबत घडलं पण आहे. मी आज एका ताईला भेटायच्या तयारीमध्ये आहे. मी त्यांना भेटायला जाणार होते आणि ती ताई माझ्यासाठी एका वर्षा अगोदर खूप अनोन होती. 30 मे 2025 या दिवशी आमची भेट घडून आली आणि ती पण भेट अशा व्यक्तीमुळं घडून आली की ती माझ्या आयुष्यातली खूप खास होती. खूप म्हणजे मी सांगू शकत नाही. माझ्या जवळची खूप ती व्यक्ती माझ्या जवळची आणि माझ्यासाठी खूप खास, एकदम क्लोज. त्या व्यक्तीमुळं या ज्या ताईला मी आज भेटायला जाणार आहे ना, त्यांची आणि माझी ओळख झाली. आम्ही अगोदर एकूणमेकी अनोन होतो. एकूणमेकीसाठी त्यांनी मला ओळखत नव्हत्या, मी त्यांना ओळखत नव्हते. आमच्या लाईफमध्ये एकूणमेकीचा काहीच इन्व्हॉल्व नव्हता. पण त्या एका व्यक्तीमुळं त्यांची आणि माझी ओळख झाली. 30 मे 2025ला आम्ही एका लग्नाला गेलो होतो उदगीरला आणि ते लग्न या ताईचं होतं. म्हणजे नाही सॉरी, या ताईच्या भावाचं होतं. आणि त्या लग्नाला आम्ही गेलो होतो. तिथे मी फक्त एका व्यक्तीला ओळखत होते की ती व्यक्ती म्हणजे जी माझ्या आयुष्यातली खास होती ना, ती व्यक्ती. त्या व्यक्ती व्यतिरिक्त मी कोणालाच नव्हती ओळखत. मग त्या लग्नाला गेले. लग्न होतं 30 मे 2025चं. मी गेली होती 29 मे 2025ला, म्हणजेच हळदीच्या दिवशी. आणि मला जाताना विचार यायचा, यार मी चालले पण तिथं कशी राहणार, कसं काय ॲडजस्ट होणार, कारण मी तर कोणाला ओळखत नाही. सगळे माझ्यासाठी अनोन आहेत. कसे असतील त्या घरचे लोक, काय नाही. म्हणून मला ह्या गोष्टीची खूप भीती वाटायची. तरी पण कसेबशी गेले मी. गेलेल्या वेळेस थोडं ऑकवर्ड वाटलं, कारण सर्व माझ्यासाठी अनोन होते. मी कोणालाच ओळखत नव्हती. फक्त एका व्यक्तीला सोडलं तर मी बाकी कोणालाच ओळखत नव्हते. थोडं मला ऑकवर्ड वाटलं तिथं. यार कसं राहायचं आता, कसे काढायचे 2-4 दिवस, कसं उद्याचं लग्न अटेंड करायचं, हा विचार. कारण ज्याचं लग्न होतं तो आमचा फ्रेंड होता आणि फक्त त्या फ्रेंड व्यतिरिक्त आम्ही दुसरं कोणाला ओळखत नव्हतो. मग मला खूप मोठा प्रश्न पडला की कसं करायचं आता. आणि आता आपण मुली म्हणल्यावर तर आपलं खूप असतंय. उद्या लग्नाची तयारी, उद्याचं सगळं मॅनेज करणं, मेकअप, हे ते. मग पण अशी सिच्युएशन झाली की मला गेल्याच फक्त अर्धा एक तास तिथं कसं तरी वाटलं. खूप ऑकवर्ड फील झालं, कारण मी तिथे एका व्यक्ती व्यतिरिक्त कोणालाच ओळखत नव्हते. पण मग एका तासाच्या नंतर मला इतकं भारी वाटायला लागलं ना तिथं, मी तुम्हाला खरंच गाईज शब्दात नाही सांगू शकत. तिथले सर्वच व्यक्ती इतके छान आणि इतके प्रेमळ होते की ओ माय गॉड. मला असं फील व्हायचं नंतर तर मी माझ्या घरी आहे, म्हणजे माझ्या स्वतःच्या घरी आहे. त्या ताई होत्या ज्यांच्या लग्नाला गेलो ना, त्यांच्या ताई म्हणजेच ह्यावाल्या ज्या ताईंना मी आज भेटायला जाणार आहे, त्यांच्या चुलत भावाचं लग्न होतं. तर मग त्यांच्या लग्नाला या ताईच्या जे मम्मी पप्पा भाऊ बहीण हे सर्व इतके प्रेमळ आणि इतके चांगले, मला ते इतके जीव लावायचे जसे काही मी त्यांची स्वतःचीच मुलगी आहे. आणि काही काळाला मला म्हणजे ते एक दिवस गेल्याच्या नंतर दुसऱ्या दिवशी लग्नाचा दिवस आला, त्या दिवशी मला पण असं वाटायचं की हे खरंच माझे फॅमिली मेंबर आहेत. म्हणजे असं वाटतच नव्हतं की मी या लोकांना काल भेटली आणि काल ओळखते, कालपासूनच ओळखते. कारण असं मला कोणी जाणूनच दिलं नाही की तू आमच्यासाठी अननोन आहे, तू नवीन आहे, तू सोयरीन आहे, तू पाहुणी आहे आमच्या घरी, असं कोणीच मला फील होऊ दिलं नाही. खरंच गाईज इतके सुंदर माणसं होते ना त्या घरचे, खूप सुंदर. त्या आई तर माझं इतकं कौतुक करायच्या इतक्या प्रेमाने, बाळा हे खाते का, ते खाते का, हे खा ते खा, इतकी काळजी घ्यायच्या ना, खूप काळजी. त्या ताईचे वडील पण खूप मस्त होते, खूप प्रेमळ. सगळ्यांचा स्वभाव इतका छान होता, खूप छान. ज्या व्यक्तीमुळं आमची ओळख झाली ती व्यक्ती काही कारणामुळं माझ्या आयुष्यात नाही आहे, पण खरंच त्या व्यक्तीला मी आयुष्यभर खूप खूप थँक्यू म्हणेल की त्याच्यामुळं माझ्या आयुष्यात इतके गोड आणि इतके सुंदर नाते आलेत. रक्ताचे तर नाही, पण रक्तापेक्षा पलीकडचे खूप प्रेमळ नाते आहेत. त्या व्यक्तीची मी आयुष्यभर ऋणी असेल. भले तो एक व्यक्ती माझ्या आयुष्यात नाही, पण हजारो नाते माझ्या आयुष्यात ठेवून गेला. ह्या आहेत संध्याताई, ज्या की खूप प्रेमळ आणि खूप भारी आहे. त्यांच्या घरी गेल्यावर मी काही शूट करू शकले नाही गाईज,
कारण मला तिकडच्या तिकडून ड्युटीवर जायचं होतं, खूप लेट झाला होता. मग जेवण वगैरे झालं आणि लगेच मला भाऊजीनं ड्युटी पॉईंटला सोडले. चला तर मग पुन्हा एक वेळ त्या व्यक्तीचे थँक्यू सो मच. भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये.